हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण हॉटेलसारखी स्पेशल डाळ पालक बघणार आहोत. ही भाजी एकदा अवश्य करून पहा, सगळ्यांना आवडेल. आता त्यासाठी मी सुरुवातीला खलबत्त्यामध्ये 1 चमचा धणे घेतलेत आणि ते धणे जाडसर आधी कुटून घेतलेले आहेत आणि याचं आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, इथे कोथिंबीरच्या मी काड्या वापरलेल्या आहेत. कोथिंबीर आपण नंतर भाजीवर पेरणार आहोत. त्यासाठी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि धने असं आपण एक वाटण करून घेतलेलं आहे. हे जाडसर मी असं ठेचून घेत आहे. तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता हे वाटण मी अशा प्रकारे जाडसर ठेचून घेतलेलं आहे. मिरच्यांनी ह्या भाजीला छान चव येते म्हणून मी इथे मिरच्या आणि कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत. आता इथे मी 1 जुडी पालक घेतलेला आहे. तो चांगला निवडून घेतलेला आहे आणि त्यावर हळद आणि मीठ घालून तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. भरपूर पाणी घालून आपल्याला हा स्वच्छ धुवायचा आहे, म्हणजे पालकावर काही जीवजंतू असतील तर तो निघून जाईल आणि आपला पालक निर्जंतुक होईल. असं आपल्याला ह्या पाण्यामध्ये छान डीप करून 1-2 मिनटं ठेवून चाळणीवर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ अशी 2 ते 3 तास भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून घेतली तर ती शिजायला कमी वेळ लागतो आणि भाजी लवकर करायची असेल तर ती पटकन होते. आता ही डाळ मी कुकरला घालून घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ ही स्नायूवर्धक आहे. त्यामध्ये प्रथिने, बी जीवनसत्व, क्षार भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ती आपल्या आहारामध्ये अधूनमधून असली पाहिजे. पचायला जरी जड असली तरी ती चांगली शिजवून इतर भाज्यांमध्ये मिसळली की भाज्यांची चव पण वाढते. आता यामध्ये 1 वाटी हरभरा डाळीला मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. म्हणजे बोट बुडवलं तर तुम्ही बघू शकता अगदी एवढंच वर पाणी आहे. जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही. जास्त पाणी घातलं तर डाळ जास्त शिजेल आणि आपल्याला ही डाळ 90% शिजवायची आहे. म्हणजे जशी आपण पुरणाला शिजवतो त्याप्रमाणे नाही शिजवायची. डाळ अखंड दिसली पाहिजे भाजीमध्ये. तर त्याच पाण्यामध्ये मी पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. इथे आपल्याला जास्त मीठ घालायचं नाही आहे. डाळीला चव यावी यासाठी मी फक्त मीठ घातलेलं आहे. आपण भाजीमध्ये पुन्हा मीठ घालणार आहोत. आणि थोडेसे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घातलेली आहे. तुम्हाला अशी नसेल घालायची तर अखंड घाला किंवा जाडसर शेंगदाण्याचा कूट करून यामध्ये घातला तरी चालेल. आता याच्या मी 2च शिट्ट्या घेणार आहे, कारण ही डाळ मी भिजवून घेतली. भिजवलेली नसेल तर तुम्हाला 4 शिट्ट्या घ्याव्या लागतील. आता जो पालक आपण चाळणीमध्ये का ठेवला होता पाणी नितळत, तो आता आपल्याला कटरवर छान चिरून घ्यायचा आहे. तर पालक तुम्ही कसाही चिरून घेऊ शकता. प्रत्येक घरात पालक खाल्ला जातो, कारण पालकाची पालेभाजी ही खूप पौष्टिक आहे. पालक आपण पालक पनीर किंवा पालक पुरी असं कुठल्याही स्वरूपात खातो, पण भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा. पालकामध्ये पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. व्हिटॅमिन ए, सी, बी असतं, कॅल्शियम असतं, लोह असतं. लोह रक्ताची कमतरता दूर करतं आणि पालकामुळे गॅस, अपचनसारख्या समस्या पण दूर होतात. आता हा चिरलेला पालक आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला भाजीची फोडणी करायची आहे. त्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवली आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्ही ही फोडणी तुपात पण करू शकता. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं आणि पाव चमचा बडीशेप घालायची आहे. तुम्हाला बडीशेप आवडत नसेल तर तुम्ही नका घालू, पण बडीशेपने पालकाच्या भाजीला छान चव येते. आता यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकलेला आहे. आपण हरभऱ्याची डाळ घातली त्यामुळे पचायला ती जड असते, म्हणून थोडासा आपण हिंग घालायचा आहे. आणि जो ठेचा आपण केला होता हिरवी मिरची, कोथिंबीरच्या काड्या आणि धणेचा, तो यामध्ये घातलेला आहे. हा ठेचा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता ठेचा छान भाजल्या गेल्यानंतर मी यामध्ये 1.5 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पिठाने भाजी आपली छान मिळून येते आणि दाटसर होते. त्याच्यासाठी मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. तुम्हाला बेसन पीठ नसेल घालायचं तर जी आपली शिजलेली डाळ आहे
ती 2 ते 3 चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छान पेस्ट करून यामध्ये घालायची आहे. आता बेसन यामध्ये छान भाजल्या गेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि इथे मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालत आहे. हे तिखट कमी आहे त्यामुळे मी जास्त प्रमाणात घातलेलं आहे. तुमचं तिखट जर जास्त तिखट असेल तर कमी घाला, कारण आपण थोडीशी हिरवी मिरची पण वापरलेली आहे. आता हे छान तेलामध्ये मसाला भाजला गेल्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. आता हा टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आपण भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ते आता इथेच घालणार आहोत, कारण आपण थोडंसं मीठ डाळ शिजताना पण घातलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ जपून वापरायचं आहे. आता मीठ घालून हे टोमॅटो आपल्याला छान झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. पण त्याआधी यामध्ये 2 चमचे मी पाणी घातले, जेणेकरून आपली फोडणी करपू नये. आता हे पाणी ह्या मसाल्यामध्ये छान एकजीव करून मी यावर झाकण ठेवलं आहे. 2 मिनटानंतर पुन्हा आपल्याला झाकण काढून यामध्ये थोडंसं 1 चमचा मी तूप घातलेलं आहे. जर तुम्हाला इथे तूप नसेल वापरायचं तर भाजी झाल्यावर तुपाला कडकडीत गरम करून जिरे घालून त्याचा तुम्ही तडका पण देऊ शकता. मी इथे तडका न देता भाजीमध्ये थोडंसं तूप घातले. इथे बटर पण वापरलं तरी चालेल. भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये आपण जो पालक चिरून घेतला होता तो सर्व पालक यामध्ये मी घातलेला आहे आणि ह्या पालकाला छान मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. अगदी तळापासून ढवळत हा पालक ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पालक घातल्यानंतर सुद्धा भाजीचा अगदी खमंग घमघमाट सुटलेला आहे. बेसन पिठाने पण ह्या भाजीला छान सुगंध येतो. आता ही डाळ तुम्ही बघू शकता, इथे जवळपास शिजलेलीच आहे. फार अगदी पुरणासारखी नाही, पण छान शिजलेली आहे. आता ह्या पालकामध्ये ती डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. जर तुम्ही बेसन नसेल घातलं तर 2 चमचे डाळ बाजूला काढून मिक्सरला वाटून यामध्ये घाला, म्हणजे भाजीला दाटसरपणा छान येईल. कारण पालक आणि डाळ असे वेगवेगळे दिसायला नको म्हणून आपण यामध्ये थोडंसं बेसन घातलेलं आहे. आता ही सगळी डाळ मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि भाजी तळापासून छान ढवळून मिक्स करून त्यावर झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे डाळ आणि पालक छान सगळी चव त्या डाळीमध्ये उतरते. आता इथे आपली भाजी तयार आहे. थँक्यू.